हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, नवरात्र विशेष नवदुर्गा हा विशेष कार्यक्रम आपण आपल्या आचार्य 90 FM च्या माध्यमातून राबवत आहोत. खरं तर नवरात्र म्हटलं की सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं, परंतु याच नवरात्रामध्ये आपण विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक महिलांना इथे आपल्या आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करत आहोत आणि त्या क्षेत्रामध्ये पारंगत असणाऱ्या त्यांच्या त्या विषयाविषयी त्यांच्याकडून जाणून घेत आहोत. त्यांचं जे काही क्षेत्र आहे त्याची माहिती आपण करून घेत आहोत. आज आपण पाहतोय स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये एक स्त्रियांनी अव्वल दर्जाचं स्थान जे आहे ते प्राप्त केलेलं आहे आणि अशातच मग ते शिक्षिकेचं क्षेत्र असू देत, डॉक्टर असू देत किंवा बरंच काही. तर आज अशाच माझ्या समोर मी त्यांचा उल्लेख करेन. खरं तर असं म्हणतात की आपण जन्माला येतो त्यावेळेला एक कुठेतरी आपल्याला असं की आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे किंवा काहीतरी चांगलं वेगळं काहीतरी करायचंय आणि ही कॉन्सेप्ट हा विचार डोक्यात ठेवून ज्यांनी शिक्षिकेची भूमिका तर निवडलीच, परंतु एक ती भूमिका बजावताना जे काही कठीण प्रसंग त्यांना आले किंवा ती जी भूमिका होती ती सहजरित्या सोप्या पद्धतीने पेलवणारी नव्हती. तर त्याचबरोबर ज्यांना लिखाणाची आवड मला असं वाटतं ही फार लहानपणापासूनच लागली असावी आणि ज्यांनी आतापर्यंत विविध माध्यमातून आपलं लिखाण सुद्धा केलं, अशा शुभदा प्रवीण अघोर मॅडम आज आपल्यासोबत इथे जोडल्या गेलेल्या आहेत. शुभदा मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर प्रगती विद्यालयात इयत्ता 10वीला हिंदी, लोकभारती, मराठी अक्षर भारती, इंग्रजी व गृहशास्त्र विषय शिकवत होत्या. त्या पाककला कार्यानुभव विषयातील काही भागांचं हिंदी भाषांतर सुद्धा त्यांनी केलेलं आहे. 37 वर्ष विजय शिक्षण संस्था संचालित प्रगती विद्यालय दादर कर्णबधिरांसाठी पश्चिम येथे कार्यरत होत्या आणि 30 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजे नुकत्याच त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत. बरं, त्यांच्याकडे बघून कुठेही वाटत नाहीये की मॅम रिटायर होऊन आता पुढचं त्यांचं जे काही कार्यकाळ सुरू आहे. त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी आहेत ज्याविषयी मी तुम्हाला पुढे या गप्पांच्या ओघांमध्ये त्याविषयी आपण जाणून घेऊयाच. पण मॅडमना लिखाणाची सुद्धा आवड आहे. मॅडम लिखाणाबद्दल जर सांगायचं झालं तर लोकसत्ता दैनिकात त्यांचे बरेच लेख जे आहेत ते प्रसिद्ध झाले. त्यापैकी चतुरंग जे वाटचाल प्रगतीची, वास्तू सोबती, त्याच्यात ब्राउनी, चतुरंग, मी आणि मल्टीटास्किंग, करुणाष्टक, लोकसत्ता दैनिकामधील लेख, एकमेकास सहाय्य करू, ड्राईव्ह इट, ड्रायव्हिंग एक सुखद अनुभव. त्याचबरोबर महाराष्ट्र टाइम्स मध्ये सुद्धा त्यांचे बरेच जे लेख आहेत ते सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचबरोबर आरुषी वार्षिकात हसू अडवाणी कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशन चेंबूर यात प्रसिद्ध त्यांचे लेख जे आहेत ते प्रसिद्ध झाले. त्यामध्ये अनेक लेख आहेत, त्यापैकी नको गृहपाठाचा बागुलबुवा, टॉप ऑफ द वर्ल्ड, आत्मपरीक्षण कविता, कर्णबधिरांचे शिक्षण व आधुनिक तंत्रज्ञान, शिस्त लावावी म्हणाला आणि माझे वेगळेपण यांसारखे अनेक लेख जे आहेत ते त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. दिवाळी अंक असू देत, या अनेक माध्यमातून त्या त्यांचं लिखाण जे आहे त्या वाचकांपर्यंत पोहोचवत असतात. तर अशा सर्व गुणसंपन्न आणि मल्टीटास्किंग वुमेन आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. संगीताची सुद्धा विशेष आवड आहे. तर एकंदरीत त्याविषयी म्हणजे मला असं वाटतं आज आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत कारण विषयही तितकेच आहेत. तर तुमचं पहिल्यांदा आचार्य 90 FM वरती खूप खूप स्वागत. धन्यवाद आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण गप्पांना सुरुवात करूयात. तुम्हाला असं का वाटलं की तुम्हाला एकतर शिक्षिका व्हायचं आहे, हे बीज कुठे रोवलं गेलं, पण शिक्षिका व्हायचंय तर मग साध्या शाळा म्हणजे जिथे नॉर्मल मुलं शिकतात त्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी न निवडता तुम्ही कर्णबधिरांसाठी मी शिक्षक व्हावं असं तुम्हाला का वाटलं? चांगला प्रश्न आहे. मी 85 साली रुपारेल मधनं मानसशास्त्र घेऊन पदवी प्राप्त केली आणि मानसशास्त्र हा विषय अगदी हृदयाच्या जवळ असल्यामुळे त्या विषयाचा अभ्यास करून आपल्या त्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा म्हणून मी हे क्षेत्र निवडलं आणि मग मी BEd केलं लगेचच. अलियावजन नॅशनल इन्स्टिट्यूट, अलियावजन ही दिव्यांगांसाठी जी कर्णबधिर मुलांसाठी जी शिकवण्याची संस्था आहे तिथे मी BEd पूर्ण केलं आणि लगेचच मी प्रगती विद्यालय विजय शिक्षण संस्थेच्या प्रगती विद्यालयात विशेष शिक्षिका म्हणून रुजू झाले. ती माझी पहिली आणि शेवटची नोकरी. 37 वर्ष विजय शिक्षण संस्थेच्या प्रगती विद्यालयातच मी तिथूनच सेवानिवृत्त झाले 2024 मध्ये. पण मॅम म्हणजे एक म्हणतात ना की
तुम्ही त्या मुलांना शिकवत होतात किंवा मग तुम्हाला असं काय वाटलं की तुम्हाला जर शिक्षण जर घ्यायचं होतं किंवा शिक्षिका म्हणून जर तुम्हाला रुजू व्हायचं होतं तर तुम्ही दुसऱ्या शाळांमध्ये रुजू झाला असतात किंवा बऱ्याच वेळेला आपण आपलं असं होतं की ही माझी पहिली इन्स्टिट्यूट आहे, मला अजून पुढे काहीतरी ग्रोथ मिळते, मी कदाचित दुसऱ्या ठिकाणीही प्रयत्न करेन किंवा दुसऱ्या अजून वेगवेगळ्या ठिकाणी जाईन, तिथे शिकवेन. तर असं का नाही झालं होतं नॅशनल इन्स्टिट्यूट मध्येच 90 साली मला अशी संधी मिळाली होती आणि मी तिथे सिलेक्टिव्ह झाले होते. पण मग विचार केला की मला मुलांसाठी काम करायचंय आणि मुलांबरोबर वेगवेगळे प्रयोग करायचे. माझ्या ज्ञानाचा, मानसशास्त्राचा हा उपयोग माझ्या ह्या फील्डसाठी होणार आहे. त्यामुळे इन्स्टिट्यूटमध्ये एखाद वेळेस मी रिसर्च केलं असतं, काहीच म्हणजे पुढे शिकले असते आणि पुढे शिकलेही नंतर. पण मुलांवर ग्राउंड लेवलला जे मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत, पालकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कुठेतरी सॉल्व्ह करण्यासाठी म्हणा किंवा माझ्या ज्ञानाचा उपयोग त्या मुलांसाठी, त्या पालकांसाठी समुपदेशनाच्या माध्यमातून करण्यासाठी, आणि म्हणून मी ती नोकरी नाकारली आणि इथेच कंटिन्यू केलं आणि तिथूनच सेवानिवृत्त झाले. तुम्ही आणि तुमच्या गंमत म्हणजे की ती सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी होती आणि आमची शाळेची स्टेट गव्हर्नमेंटची. म्हणजे आज विचार करतात बरेच लोक म्हणतात अरे एवढा मोठा चांगला चान्स सोडला, तर मला अजिबात रिपेंट व्हायला होत नाही. कारण मी 37 वर्षाच्या कार्यकालात अनेक वेगवेगळे प्रयोग मुलांबरोबर, पालकांबरोबर, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांबरोबर जोडले गेले आणि छान काम झालं. त्यामुळे अजिबात रिपेंट होत. नक्कीच. कारण मला असं वाटतं की मी तेच म्हणणार होते की तुम्ही आणि तुमच्या मनाने पहिल्यापासून ठरवलं होतं की ग्राउंड लेवल वरतीच मला काम करायचं, मुलांबरोबरच काम करायचंय. त्यामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपण नेहमी असा विचार करतो की मला पुढे जायचंय, माझी प्रगती झाली पाहिजे असं आपल्याला कुठेतरी वाटत असतं सतत, किंवा मी थोडंसं अपग्रेड झाले पाहिजे किंवा मी सतत अपग्रेड तर होतोच. कारण शिक्षण ही न संपणारी गोष्ट आहे. बरोबर. तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही शिकत असता आणि ते शिक्षण केवळ कॉलेजला जाऊन किंवा मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये अर्थात वेगळं फील्ड मिळालं असतं, वेगळा मिळाला असता. पण आपली जर शिकण्याची वृत्ती असेल तर मला नाही वाटत कोणी थांबवू शकत आपल्याला. आपण विविध क्षेत्रात, आणि मला नेहमीच वाटतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये पोटेन्शियल असतं, फक्त ते चाचपून पाहत नाही आपण. बरोबर. मला हे येतं का, हे करून बघूया, ते येतं का, ते करून बघूया. केलंच नाही तर कळणार कसं की येतंय की नाही. प्रयत्नशील राहिलं पाहिजे, कायम प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि नवनवीन गोष्टी कायमच शिकल्या पाहिजे. शिक्षक म्हणून नाही, एक व्यक्ती म्हणूनच मला असं वाटतं की नवीन आयाम तुम्ही शोधले पाहिजे आणि त्यातून, कारण त्याच्यातनं प्रचंड आनंद मिळतो तुम्हाला. तुम्ही म्हणतो आता म्हणालीस तसं अपग्रेड राहण्यासाठी तुम्ही वाचनाची आवड असली पाहिजे. वाचन, लेखन तुम्हाला चांगलं ऐकता आलं पाहिजे. आता इतकी माध्यमं ओपन झाली आहेत की पूर्वीसारखं फक्त रेडिओ, त्या खरं सांगते रेडिओने सुद्धा चांगले संस्कार केले. कारण पूर्वी तेव्हा साधे टीव्ही होते, एकच चॅनल होतं आणि त्यावरही खूप सुंदर कार्यक्रम व्हायचे. आणि रेडिओ चांगले, तुम्ही जर चांगले श्रोते असाल ना तर तुमच्या भाषेतही फरक पडतो, तुमच्या वाचनात वाचन चांगलं करावं आणि वाचन चांगलं असेल तर ते तुमच्या लेखनात बरोबर. मला स्वानुभव असं सांगते. नक्कीच. म्हणजे जशी तुमची बोलण्याची कला असते तशी ऐकण्याची सुद्धा कला आपल्याला अवगत असली पाहिजे. ऍज अ काउन्सिलर और समुपदेशक मी म्हणेन की यू शुड बी गुड लिस्नर. तुम्ही चांगलं ऐकायला पाहिजे. आता कोणाला संवाद, सुसंवाद संपलाय असं म्हणतात, आपल्याला खूप ऐकू येतं, पण चांगलं ऐकलं पाहिजे आणि शांतपणे समोरच्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. नक्कीच. एक शिक्षिका म्हणून तुम्ही जेव्हा काम करत होतात, खरं तर यासाठी तुम्ही स्वतः वेगळं कोणतं ट्रेनिंग घेतलं? कारण त्या मुलांना त्यांच्या लेवलला जाऊन एखादी गोष्ट त्यांना समजावून सांगणं इट्स अ बिग टास्क. आणि मग त्यासाठी तुम्ही स्वतः कुठलं वेगळं शिक्षण घेतलं का? किंवा मग तुम्ही त्यांच्या बरोबर काम करताना तुम्हाला कोणत्या डिफिकल्टीज आल्या किंवा तुम्ही त्याच्यातून कसे मार्ग काढले? नक्कीच. मुंबईत आपल्याकडे जसं मी म्हटलं अलियावाजन राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था, बांद्रा रेक्लेमेशनला संस्था आहे. तिथे राष्ट्रीय संस्था असल्यामुळे मुंबईतले 2 किंवा 3च सिलेक्ट होतात आणि मुंबईच्या बाहेरचे म्हणजे संपूर्ण भारतातनं लोक तिथे शिकायला येतात. तिथे मी BEd पूर्ण केलं, BEd फॉर डेफ पूर्ण केलं. 1 वर्षाचा जो कोर्स आहे तो पूर्ण केला आणि नंतर मी प्रगती विद्यालयात ऍज अ शिक्षिका म्हणून रुजू झाले.
येताना अडचणी नक्कीच येतात, कारण तेव्हा मी पण नवीनच होतं, फेड 20 वर्षाची बरोबर. होते आणि आपल्याला वाटतं ना की ही माझ्या समोरची 10 मुलं आहेत, त्यांना मी जसं शिकवते तसं 10 मुलांनी तसंच ऍब्सॉर्ब करायला पाहिजे मी जे शिकवते, पण तसं होत नसेल. एखाद्या मुलाला संकल्पना समजते, एखाद्या मुलाला समजत नाही, तर सुरुवातीच्या काळात असं सारखं वाटत राहायचं की आपण इतके एफर्ट्स घेतो, आपण इतकं पोटतिडकीने शिकवतोय, पण ह्या मुलांना का समजत नाहीये. मग कळलं की प्रत्येकाची लेवल वेगळी असते, क्षमता वेगळी असते, प्रत्येकाची कुवत ऍब्सॉर्ब करण्याची लर्निंग स्टाईल्स नंतर कळल्या. जसं जसं शिकत गेलो की कोणी श्रवणाने ऐकून शिकतं, कोणाला दृश्य माध्यमातून शिकता येतं, कोणाला हातवाऱ्याने शिकवावं लागतं, काही सांकेतिक भाषेने शिकवावं लागतं. ही इतकी माध्यमं वापरून आणि शेवटी काय आहे, आज असं म्हणणं आहे की त्या मुलापर्यंत आपलं बोलणं समजणं, कम्युनिकेट होणं, ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे खूप वेळा सुरुवातीच्या काळात खूप थोडंसं डिप्रेस व्हायचं. अरे अक्षरशः मी वर्गात कधी कधी रडले की बाबा की हे मी ह्या मुलाला समजते आणि ह्या मुलाला का नाही समजत आहे. एफर्ट्स तर सेम आहेत. तेव्हा आमच्या संस्थापिका महिनाते गोखले त्या म्हणायच्या, अगं असं नसतं की त्या मुलाची कुवत वेगळी आहे, ह्या मुलाची कुवत, ईच इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. प्रत्येक मुलाची जडणघडण वेगळी आहे, प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी, त्यामुळे त्या मुलाला वेगळं शिकवावं लागेल. मग आम्ही ते शिकून की बाबा ह्या मुलाची कुवत वेगळी, ह्या मुलाची, तर आपण थोडं अजून एफर्ट्स त्या मुलांवर घेतले पाहिजे. आणि या फील्डमध्ये काम केल्यावर एक जाणवलं की कुठल्याही वेळेस खूप पेशन्स लागतो. म्हणजे एक गोष्ट 100 वेळा शिकवण्याची तयारी पाहिजे. न कंटाळता, न रागवता, न चिडता. एकतर तुम्ही स्वतः तेवढे काम राहायला शिकलं पाहिजे, तितकं शांत, कारण आपल्याला माहितीये की हे चॅलेंजिंग आहे. कारण त्यांच्या सारखं आपण त्यांना ज्या वेळेला अशा मुलांना आपण जवळून पाहतो त्यावेळेला त्यांना काय फील होतं हे आपल्याला पहिल्या घटकेत नाही समजणार, किंवा त्यांना काय त्रास आहे, किंवा त्यांना समजायला काय अवघड जातंय. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही आता ज्या पद्धतीने बोलताय तर 37 वर्षांचा काळ लिटरली तुमच्या डोळ्यासमोर उभा राहत असेल. कारण ज्या वेळेला शिक्षिका म्हणून नवीन तुम्ही तिथे रुजू झाला असाल तर त्यावेळेसचा तो एक शिक्षकी पेशा, आणि आता नोकरी ज्या वेळेला रिटायरमेंटचा काळ आला त्यावेळेला तुम्ही म्हणजे एक तो जो काही एक फरक असेल तर तो खूप मला असं वाटतं चॅलेंजिंग होता तो पूर्ण तेवढ्या वर्षांचा काळ तुमच्यासाठी. खरं तर याविषयी मला अजून जास्त जाणून घ्यायला आवडेल, पण एक वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. श्रोते हो, आपल्या नवरात्र विशेष नवदुर्गा या विशेष आपला जो सत्र सुरू आहे आपल्या आचार्य 90 FM वरती, आणि त्यानिमित्तानं आज आपण शुभदा मॅडम सोबत छान दिलखुलास संवाद साधत आहोत. यानंतर मॅडमनी एक शिक्षिका म्हणून कशा पद्धतीने काम केलेलं आहे याची आपण माहिती घेत आहोत, पण त्या व्यतिरिक्त त्या उत्कृष्ट लेखिका आहेत, त्याचबरोबर त्यांचे विविध कार्यक्रम होत असतात पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, तर त्याविषयी जाणून घेऊयात आणि संगीताविषयी त्यांना असणारी आवड याही विषयी जाणून घेऊयात. पण या छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो. या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, नवरात्र विशेष नवदुर्गा हा विशेष उपक्रम आपण आचार्य 90 FMच्या माध्यमातून राबवत आहोत, आणि याच निमित्तानं आज आपल्याकडे आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत शुभदा अघोर मॅम. मॅम बद्दल सांगायचं झालं तर गेली 37 वर्ष कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी मुळात त्या शिक्षिकेचं काम म्हणून करत होत्या, आणि हे शिक्षिकेचं काम करत असताना विद्यार्थ्यांसोबत जी त्यांची एक नाळ जोडली गेली. खरं तर ब्रेकपूर्वी आपण याच विषयी गप्पा मारत होतो. पुन्हा एकदा याच प्रश्नाकडे येईन. शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं हे असंच असतं, म्हणजे फार वेगळं असतं ते. जर आपल्या आईनंतर जर आपले जर विद्यार्थी असेल, जर ते कोणाला जवळचं मानत असेल तर ते आपल्या शिक्षिकेला मानत असतात. आणि तुम्हाला सुद्धा असे अनुभव आले असतील, आणि मुळात ही मुलं खूप जास्त प्रेमळ असतात. तर ह्या विद्यार्थ्यांसोबतचा तुमचा अनुभव कसा आहे, कसा राहिलेला आहे? कारण 37 वर्षामध्ये असंख्य विद्यार्थ्यांना भेटला असाल. आज ते विद्यार्थी पासआउट झाले असतील, ते एका वेगळ्या लेवलवरती असतील, वेगळ्या स्तरावरती असतील, तर कसा अनुभव आणि काय सांगाल? अगदी छान अनुभव होता.
सुरुवातीच्या काळात अगदी लहान मुलं म्हणजे जी शाळेत तेव्हाचं वय त्यांचं 5-6 वर्षाची मुलं जेव्हा शाळेत यायची तेव्हा ती आईला सोडून तेच जग असायचं, आई हेच जग असायचं. आणि शाळा एक सुरक्षित घरातलं वातावरणातनं एकदम शाळेत येऊन मुलांना शिक्षणाला सुरुवात व्हायची. आणि तेव्हा त्यांना जे कनेक्शन होतं ते टीचर बरोबर असायचं, शिक्षिकेबरोबर असायचं. आणि इथे कर्णबधीर मूल ते आम्हाला आवाज काढायला शिकवणं आधी, आणि जो काय आनंद ता ई म्हणून हाक मारल्याचा असतो, जसा आ ई म्हणून हाक मारल्याचा असतो तसाच ताई म्हणण्याचा असतो, तो आनंद मी अनुभवलाय. माझ्यासारख्या अनेक शिक्षकांनी, अनेक दिव्यांगाच्या शिक्षकांनी अनुभवला असेलच. तर ती जे कष्ट आहेत शिक्षकांचे आणि त्या मुलाचे कष्ट आहेत, त्या पालकांचे कष्ट आहेत. मुळात असं मूल जन्माला आलं की पालकांना आधी तर धक्का बसतो, एक्सेप्टन्स कमी असतो की हे असं कसं झालं, बरोबर. आणि मग त्या सगळ्या ह्याच्यातनं त्यांना बाहेर काढून मुलाच्या शिक्षणासाठी, त्याच्या भवितव्यासाठी, त्याच्या पुनर्वसनासाठी जी काय कष्ट लागतात ते शिक्षक, पालक, संस्था, शाळा आणि तो विद्यार्थी यांनी मिळून घ्यायचं. हे सांघिक प्रयत्न आहेत. त्या मुलांनी कष्ट घेणं अपेक्षित आहेच, पण त्याला लागणारा संपूर्ण सपोर्ट आई वडिलांचा, त्याच्या इतर घरातल्या फॅमिली सपोर्टही लागतो. आजी आजोबा असतील, काका काकू असतील, तर त्या सगळ्यांचा जो सहकार्य असतं त्याच्यामुळे ते मूल समाजात व्यवस्थित वावरू शकतं आणि त्याचं जेवढं चांगलं शिक्षण होईल तेवढंच त्याचं चांगलं पुनर्वसन होतं. बरोबर. आणि इतक्या वर्षाच्या काळात इतक्या प्रकारची मुलं बघितलीत आणि उत्तम पुनर्वसन झालेली मुलं आज माझ्या अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत, अजूनही संपर्कात आहेत. असे विद्यार्थी जे तुम्हाला आवर्जून मेसेज करतात, फोन करतात किंवा सुखदुःखाच्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतात, असे काय अनुभव येतात? हो, खूपच. म्हणजे गंमत आहे की आता मुलं मोठी झाली, शाळेची नाळ कधीच तुटत नाही. बरोबर. 10वी झाली मुलं तरी त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने आम्ही त्यांना मदत करत असतो. आमच्या शाळेच्या समाजसेविका कायमच त्यांना तत्पर असतात मदत करायला. पालक समुपदेशन असतं, पालकांना काही इश्यूज झाले तर इव्हन लग्न जुळण्यासाठी त्या मुलांची, लग्न झाल्यावर त्यानंतर काही प्रॉब्लेम्स आले तरी ती मुलं शाळेत येतात, ते पालक शाळेत येतात की आता असं झालंय तर काय करूया. म्हणजे सतत मूल एकदाच 10वी झालं आणि शाळेचा संबंध संपला असं कधीच होत नाही. बरोबर. ती आपली कुटुंबासारखी. आता माझी इतकी मुलं आहेत, आता एक अण्णा जावीर म्हणून मुलगा, त्याचं विशेष कौतुक आहे आम्हाला, कारण 2006ची बॅच होती ती. त्या वर्गात माझ्याकडे 12 मुलं होती आणि अण्णा हा उत्तम मार्कांनी पास झाला आणि त्याच्यानंतर त्याला ना टायपिंग छान यायचं आणि तेव्हा 10वीला डायल्युटेड सब्जेक्ट म्हणून टायपिंग होतं आणि मला टायपिंग काही येत नव्हतं. कम्प्युटर टायपिंग वेगळं पडतं आणि ते खटखुट बोला मशीनचं टायपिंग वेगळं, आता ते बंद झालं. तर त्याला शिकवता यायचं. तर संस्था चालिका म्हणाले ठीक आहे आपण त्याला बोलवूया आणि 10वीचा 100 मार्काच्या पेपरचं प्रॅक्टिकल तो मुलगा घ्यायचा. उत्तम शिक्षक होता. आता हे इतर मुलांना, आपल्यासारख्याच मुलांना शिकवणं, हा दादा ना त्यांचा, बरोबर. तर तो गुण त्याच्या वडिलांनी हेरला अगदी योग्य प्रमाणे आणि म्हणाले की हा मुलगा, माझा मुलगा शिक्षक होणार. म्हटलं वा, खरंच छान आहे तुम्ही, म्हणजे तुमचा हेतू तर खूपच चांगला आहे आणि ध्येयही चांगलं आहे. अण्णाशी गप्पा मारल्या आम्ही, तुम्हाला हो. मग त्याला कला शिक्षक म्हणून त्यांनी सांगलीला त्यांच्या झरे या गावात शिक्षण दिलं आणि तो छान मार्काने पास झाला. आणि आज सांगायला मला खूप आनंद, अभिमान वाटतो की तो एका मतिमंद आणि कर्णबधीर मुलांच्या शाळेत कला शिक्षक म्हणून नोकरी करतो. वा. आणि त्याच्याही लग्नाच्या वेळेस आम्हाला अगदी घरी येऊन आमंत्रण देऊन, मला काही लग्नाला जायला जमलं नाही म्हणून त्याला जेव्हा बाळ झालं तेव्हा बाळाला, सुनेला घेऊन वडील नमस्कार करायला घरी शाळेत आले होते भेटायला. म्हणजे इतकं सलग आमचे संबंध असतात. मुली पण आहेत ज्या लग्न होऊन सासरी आहेत, त्याही करतात फोन. आता मी रिटायर झाले ही गोष्ट. आणि एक असतं आमच्या मुलांमध्ये, एका मुलाला कळलं ना, त्यांचं भन्नाट इंटरनेट असतं, पटापट बातम्या त्या सगळ्या ग्रुप्समध्ये बसवतात आणि लगेच ज्या दिवशी रिटायर झाले त्याच दिवशी अनेक मुलांचे व्हिडिओ कॉल्स आले. अरे ताई तू एवढ्या लवकर रिटायर, म्हटलं 37 वर्ष काम केलंय, कमी काय का काळ हा, मग आता काय करणार, म्हटलं करणार, अजून काम करणार. त्यामुळे सगळी मुलं संपर्कात आहेत, चांगल्या शासकीय शासनाच्या कामात पण आहेत, अशासकीय आहेत, प्रायव्हेट मध्ये नोकरी करतायत. एक प्रणव नावाचा मुलगा आहे, प्रणय नावाचा, तो त्याचं ड्रॉइंग सुंदर होतं आणि तेव्हा काही कोर्सेस होते हे आपलं डिझायनिंग.
ज्वेलरी डिझायनिंग. वा. त्याने ज्वेलरी डिझाईनचा पूर्ण कोर्स केला सुंदर आहे. आणि अतिशय सुंदर त्याचं आता घर. त्याला पण 2 मुली आहेत वा. आणि छान तोही संपर्कात आहेत. बारशाला बोलवतात, लग्नाला बोलवतात, पहिल्या वाढदिवसाला बोलवतात. किती म्हणजे सुंदर आहे हे. इतकं छान कनेक्शनच वाटतं. कमालीच आहे. अगदी खरंच, छान खरंच. वाटतं. म्हणजे संपर्क तुटत नाही, कायम हा. संपर्क. म्हणजे म्हणतात ना, आपल्या मातेशी जी नाळ जोडलेली असते ती कधीच भले आपण किती मोठे होऊ, किती पुढे जाऊ, पण ती नाही सोडू नाही शकत आपण त्या गोष्टी. खूप छान वाटतं मॅम. म्हणजे खरं तर मगाशी तुम्ही ज्या वेळेला उदाहरणं दिली, अंगावरती शहारा आला की अरे बापरे, हे असंही आहे. म्हणजे मला असं वाटतंय एक अंधारमय आयुष्य आहे आणि त्यामध्ये प्रकाश ज्या वेळेला एक येतो, एक आशेचा किरण येतो. तो आशेचा किरण म्हणजे शिक्षिका आहेत या सगळ्या, आणि तुम्ही त्यापैकी एक आहात. हा झाला तुमचा शिक्षिकेचा एक पेशा. त्याचबरोबर तुम्हाला लिखाणाची प्रचंड आवड आहे. लिखाणाची आवड कशी तुम्हाला लागली आणि पहिला लेख कधी लिहिला होता तुम्ही, काय आठवतंय? लेखनाची आवड किंवा भाषेचे संस्कार हे माझ्या शाळेत म्हणजे सरस्वती मंदिर हायस्कूल आमचं माहीम इथल्या माझ्या शिक्षिका दीक्षितबाई साखरदंडेबाई यांनी आमच्याकडे छान बोलून घेतलं, छान वाचून घेतलं आणि मराठी भाषेचे संस्कार केले आणि त्याच्यातनं आवड निर्माण झाली. आणि पूर्वी लहानपणी माझ्या घरी कुमार मासिक, किशोर मासिक, नंतर पुढे इंग्रजी चालू झाल्यावर रीडर्स डायजेस्ट, अमर चित्रकथा ही सगळी पुस्तकं रेग्युलरली मासिकं घरी येत होती. त्यामुळे ते वाचन होत होतं आणि वाचन झालं की आपली व्होकॅब्युलरी वाढते, शब्दसंपदा वाढते आणि मग ते वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की काहीतरी लिहावं. आणि मी जेव्हा ह्या फील्डमध्ये आले, शाळेत थोडंसं लिखाण होतं, त्या फार काही लेखन शाळेत नव्हतं केलं मी केलं. पण त्याच्यानंतर जेव्हा मी ह्या मुलांना शिकवायला लागले आणि वेगवेगळे अनुभव यायला लागले आणि असं वाटलं की कुठेतरी त्याचं नोंद हवी, डॉक्युमेंटेशन हवं. आणि म्हणूनच स्वतःच्याच आनंदासाठी मी पहिला लेख लोकगाभारा अंबरनाथला एक दिवाळी मासिक निघत होतं, त्याच्यात लिहिलं होतं. कर्णबधिरांच्याच वरती होतं, शाळेबद्दलची माहिती की असं मूल जन्माला आलं तर काय करावं, कुठे जावं पालकांनी, याबाबतचा तो लेख होता लोकगाभारा, तो पहिला लेख. आणि मग त्याच्यानंतर लेखन सुरूच राहिलं. म्हणजे मुळात तुम्ही एक शिक्षिका म्हणून हे काम करत होतात, हे सगळं तुमच्या जवळचं होतं, तेच तुम्ही कुठेतरी लिखाणातूनही उतरवलं, लिखाणातून ते पूर्ण केलं आणि अनेकांना जे काही पडणारे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्ही लिखाणातून दिलीत. तुम्ही अनेक वृत्तपत्रांसाठी लिहिलेलं आहे, मासिकांसाठी लिहिलेलं आहे, दिवाळी अंकांसाठी लेखन केलेलं आहे. पण मग आमच्या श्रोत्यांसाठी एखादी कविता, किंवा मी कविताही तुमच्या बऱ्याच प्रसिद्ध झालेल्या आहेत, काही कवितांना पुरस्कार मिळालेले आहेत, तर अशी एखादी कविता जी तुमच्याही जवळची आहे आणि आमच्या श्रोत्यांनाही आवडेल. नक्कीच नक्कीच. माझं बहुतांशी लेखन हे शाळेशी संबंधितच आहे. सांगायला आवडेल की 2021-22 आमच्या संस्थापिका महिनाताई गोखले यांची जन्मशताब्दी आम्ही साजरी केली आणि तेव्हा कोविड काळ होता. तेव्हा 7 कार्यक्रम हे ऑनलाईन केले. पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि काही मुलांना नवीन शिकवता येईल असं. 14 नोव्हेंबरला आम्ही एक छान मॅजिक शो केला, तोही ऑनलाईन केला. तर असे अनेक कार्यक्रम केले. 3 कार्यक्रम आम्ही ऑफलाईन केले. तर ह्या सगळ्याचं लेखनही एकूण 10 लेख हे त्यावेळेस डिजिटल मासिक होतं, दैनिक होतं, रयतेचा वायली, नंतर रयतेचा कैवारी. त्याच्यात म्हणजे कार्यक्रम झाला की संध्याकाळीच ते लिहून पाठवत असे, दुसऱ्या दिवशी सकाळी ते प्रसिद्ध होत असे. आणि हे सगळं डिजिटल. मला मी नेहमी म्हणते फाईल कम्प्लीट झाली पाहिजे. सुरुवात केली की त्याचा शेवटही सुंदर व्यवस्थित झाला आणि तो त्याच वेळेस झाला पाहिजे. आज कार्यक्रम झाला आणि तुम्ही 4 दिवसांनी त्याबद्दल लिहिलं तर ते मजा नाही, त्याची मजा ताजं पाहिजे. आनंद होतो, सगळ्यांना आनंद मिळाला पाहिजे त्याच्यासाठी मी ते लेखन केलं. आणि त्यात कवितेंचं बद्दल म्हटलंच तर एक पुरस्कार प्राप्त कविता वाचून नक्कीच दाखवते. कवितेचं नाव आहे आत्मपरीक्षण, जे मी नेहमीच करते. शिक्षकांसाठीच आहे हे. मी माझ्यासाठी लिहिलंय. अनेकांना वाटेल असं की काय शिकवतायत मॅडम, तर तसं नाहीये. तर बघा, आवडेल असं निश्चित वाटतंय. शिक्षक म्हणून कसे वागायला हवे. मातेनंतर गुरु म्हणतात सारेजण. घरापासून दूर आलेल्या बाळाला स्नेहाने जवळ घ्यायला हवे. मायेने त्याच्या बरोबर अक्षर गिरवायला हवे. शिक्षक म्हणून कसे वागायला हवे. शिक्षकातील क्षी म्हणजे शिस्तप्रिय. शिक्षकातील क्ष म्हणजे क्षमाशीलता. शिक्षकातील क म्हणजे कार्यतत्परता.
हे सारे तना मनात साठवायला हवे. शिक्षक म्हणून कसे वागायला हवे. सहानुभूतीपेक्षा सहअनुभूती हवी. सहअनुभूती म्हणजे एम्पथी. तरच विद्यार्थ्यांच्या समस्या जाणाल, समस्यांवर योग्य व ठोस उपाय कराल. विद्यार्थ्यांच्या मनात उतरायला हवे. शिक्षक म्हणून कसे वागायला हवे. लहान विद्यार्थ्यांमध्ये लहान होऊन त्यांच्या संगे बागडायला हवे. मोठ्यांबरोबर मात्र मित्रत्वाचे नाते जपायला हवे. शिक्षा हाच एक उपाय नाही हे समजायला हवे. शिक्षक म्हणून कसे वागायला हवे. शिक्षकांनी नेहमी आदर्शच असायला हवे. मुले आपली प्रतिबिंब असतात हे लक्षात ठेवायला हवे. आपली देहबोली जाणतात विद्यार्थी हे ध्यानात ठेवायला हवे. शिक्षक म्हणून कसे वागायला हवे. नोकरी न मांडता सेवा म्हणून काम करायला हवे. स्वार्थ परमार्थ करताना हे निक्षून लक्षात ठेवायला हवे. आपणही कधी विद्यार्थी होतो हे लक्षात ठेवायला हवे. शिक्षक म्हणून कसे वागायला हवे. शिक्षक मित्र मैत्रिणींनो, माझे नम्र सांगणे एकच. स्वतःला रोज पारखून पहा. आरशात आपले प्रतिबिंब रोज निहाळा आणि बदल आवश्यक असतील तर निश्चितच करायला हवे. शिक्षक म्हणून सांगा आपल्याला कसे वागायला हवे. शिक्षक म्हणून आपल्याला कसे वागायला हवे. क्या बात आहे. बरं, ही कविता कधी लिहिली होती? ही बरेच वर्ष झाले, 2012 असावं मला असं वाटतंय. 2015 आणि ह्याला पुरस्कार. या कवितेला किती सुंदर आहे. म्हणजे अगदी छान सोप्या आणि गोड भाषेमध्ये हेच अनुभव खूप अनुभव आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की आता काही गोष्टी बदलत चालल्या आहेत, वातावरण आजूबाजूचं बदलत चाललंय आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला आलेले अनुभव आणि त्यातून जे काही तुम्हाला वाटलं किंवा तुम्हाला जे काही तुमच्या स्वतःबद्दल जाणवलं किंवा काय, तुम्ही ते कवितेतून उतरवलं. आणि ही कविता मला इतकी आवडली आहे. म्हणजे आज ज्या वेळेला आपण एखाद्या ठिकाणी काम करत असतो, आपल्या आजूबाजूला बरेच लोक असतात. म्हणजे मला असं वाटतं हे फक्त शिक्षकांसाठीच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आपण एका सिनियर पदावरती काम करतो असं आणि आपल्या खाली ज्या वेळेला आपल्याला दुसऱ्या लोकांना ट्रेनिंगना किंवा दुसऱ्या कोणाला काहीतरी शिकवण्याची, काहीतरी सांगण्याची ज्या वेळेला वेळ येते, त्यावेळेला आपण माणसांनी कसं वागलं पाहिजे ह्याचं मला असं वाटतं अतिशय उत्तम उदाहरण आहे. खरंच खूप सुंदर कविता होती आणि नक्कीच आमच्या श्रोत्यांना सुद्धा आवडली असेल. खूप छान वाटतंय. गप्पा अशा वाटतं कधी संपूच नाहीत, पण थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे, पण अजून संगीताविषयी जाणून घ्यायचंय. तर एक घेऊया छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. शुभदा मॅडम सोबत ह्या दिल्या खुलास गप्पा अशा सुरू राहणार आहेत. भेटूयात लगेचच. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण नवरात्र विशेष नवदुर्गा हा विशेष कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत आणि या कार्यक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांसोबत, आपल्या महिलांसोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे कोणत्या क्षेत्रामध्ये स्त्रिया मागे राहिलेल्या नाहीयेत आणि मला नेहमी वाटतं की स्त्रियांना चॅलेंज घ्यायला आवडतात आणि ते पूर्ण करायलाही आवडतात. असंच एक चॅलेंज मी म्हणेन किंवा एक आवड म्हणेन. हे सगळं शुभदा मॅडमनी स्वीकारलं आणि म्हणून त्यांनी दिव्यांगांसाठी शिक्षिका बनण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी काम केल्यानंतर 37 वर्ष तिथे सेवा दिल्यानंतर त्या आता रिटायर झालेल्या आहेत आणि पुढे त्यांची जर्नी जी आहे, काम थांबलेलं नाहीये, लिखाण सुरूच आहे. पण अजून त्या काय करतायत रिटायरमेंट नंतर मला जाणून घ्यायचंय. तर रिटायर झाल्यानंतर, आता सेवानिवृत्ती घेतल्यानंतर पुढे असं असतं की आता मी खूप काम केलं, आता थोडंसं मी मला स्वतःला वेळ देईल किंवा मी आराम करेन. तुम्ही काय करताय? आराम करेन असं होत नाही. बाईने आराम करूच नये, कोणी आराम करू नये. बुद्धी आपली चालू राहिली पाहिजे. बरोबर. मेंदू आपला चालू राहिला पाहिजे. मेंदूला आपण खरंच म्हणतो पण आपण फार कमी वापर करतो. आपल्या मेंदूची कुवत ही प्रचंड असते. बरोबर. तर मी निवृत्त झाले 30 सप्टेंबर 2024 आणि मी 1 ऑक्टोबरलाच दुसऱ्याच दिवशी गुरु नानक हायस्कूल भांडूप, माझ्या घरापासून अगदी 5 मिनिटावर जी शाळा आहे तिथे गेले
त्या मॅडमना भेटले. हरबन्स मॅडमचे खूप खूप आभार, ज्यांनी इतक्या पॉझिटिव्हली त्यांनी मला एक्सेप्ट केलं आणि म्हणाले, अरे बाप रे, तुम्ही काल रिटायर झाला आणि मला आज विचारायला की तुमच्याकडे कोणी स्पेशल मुलं आहेत का. आणि त्या म्हणाला, हो आमच्या शाळेत एक 20-22 स्पेशल मुलं आहेत आणि आता एक मुलगा माझा 10वीला बसणार आहे जो कर्णबधीर आहे. म्हटलं अरे वा, मग मीच येते त्याला शिकवायला, रेमेडियल टीचिंग घेईन आणि मी लगेचच दुसऱ्या दिवशी त्या मुलाला, आसिफ म्हणून आहे त्या मुलाला शिकवायला सुरुवात केली. उत्तम रीतीने तो 10वी पास झाला, त्याचं कॉलेजला ऍडमिशन झालं. आता माझ्याकडे एक अब्बास नावाचा मुलगा आहे, त्याचं रेमेडियल टीचिंग मी रोज घेते. 2 तास त्या शाळेत जाते मी आणि त्या मुलाबरोबर बसून त्याचा अभ्यास घेते. आणि शिक्षक पण सांगतात की प्रत्यक्ष शेजारी बसून शिकवणं आणि विशेष शिक्षकांनी शिकवणं याच्यात खूप फरक पडतो. कारण तिथे त्या नॉर्मल स्कूलला त्यांच्याकडे 70-80 मुलं एकेका वर्गात आहेत, तर ह्या मुलाच्या अडचणींकडे लक्ष द्यायला त्यांना खरंच वेळ नसतो. आणि त्यातून मी त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. इतकी सकारात्मक शाळा आहे आणि खूप छान मला त्यांच्याकडनं सहकार्य मिळतं, प्रतिसाद छान मिळतं आणि त्या मुलाचं. आणि मला त्या नेहमी मला म्हणतात की यू आर माय स्पेशल स्टाफ. मी म्हणते नाही, मी तुम्हाला थँक्यू म्हणते की मला सेवानिवृत्तीनंतर तुम्ही लगेचच दुसऱ्या दिवशी इतकी सुंदर शाळा मिळाली. आणि हा ज्ञानदानाचा सगळा काय म्हणतो जो माझा प्रवास आहे तो कुठेही थांबला नाही, तो अखंडित सुरू आहे. नाही, कारण तुमची इथे मी तुम्हाला अडवेन, कारण ही तुमची मनापासून असलेली इच्छा आहे आणि म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग. त्यामुळे मी उद्या उठून काय करू हा प्रश्नच तुम्ही मुळात पडू दिलेला नाही. कारण आज रिटायर होते तर मला माहितीये मी उद्यापासून काय करणार आहे, किंवा मला माहितीये की मला पुढे जाऊन काय करायचं आहे. मी नेहमी म्हणते की बरंच तर मी नियोजनावर खूप माझा भर असतो. कुठलंही शाळेत 37 वर्ष काम केलं त्याच्या वेळेस पण नियोजन केल्याशिवाय कुठलंही काम मी केलं नाही. कधी कधी लोकांना त्रासही होत असेल की बाई या 100% काम करायचं, 100-200% द्यायचं, कारण काटेकोरपणे काम करायची सवय असते. आणि ती ऑफकोर्स ते गुण तुमच्यात असलेच पाहिजेत. तर त्यामुळे असं वाटलं की आपण निवृत्त होणार, मग नंतर काय, दुसऱ्या दिवशी प्रश्न पडता कामा नये. तर त्याची सुरुवात मी बरीच अगोदरपासून केली होती, निवृत्ती नियोजन म्हणावं. आणि त्याचं सुद्धा लोकसत्तामध्ये नाव आलं होतं, निवृत्ती नियोजन पाठवलं होतं मी लिहून, मागितलं होतं त्यांनी चतुरंगपुरामध्ये. तर थोडंसं नियोजन माझं आणि बरंचसं परमेश्वराचं असं मी म्हणेन. कारण आपल्याला आणि काय असतं, बकेट लिस्ट तयार पाहिजे की आपल्याला काय काय करायचं. मी तर कधीतरी गमतीत म्हणते सुद्धा की खरं आयुष्य निवृत्तीनंतरच सुरू होतं. पण आपल्याला आता भरपूर वेळ आहे आणि मुळात एक कंपल्शन असं काही नाही. राईट की आता बॅग उचलायची आणि जायचंय मला 7:12ची ट्रेन पकडायची. तर तसं काही नाहीये. त्यामुळे मस्तपैकी मी छान एन्जॉय करते आणि गाण्याची आवड पहिल्यापासून, तर ते सुद्धा तिकडेच वळणार आहे मी सुद्धा. तर त्याविषयी मला सांगा, म्हणजे तुम्ही आता निवृत्तीनंतर काय त्याचे क्लासेस लावलेत, मला असं समजलं की तुम्ही तेही धडे घेताय, त्याचं शिक्षण तुम्ही घेताय. आणि असं म्हणतात की माणसाने ना वय पाहिलंच नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या जोपर्यंत तुमची इच्छाशक्ती प्रबळ आहे, जोपर्यंत तुम्हाला वाटतंय की मला हे करायचंय, नका बघू एज नाही या गोष्टीमध्ये मॅटर नाही करत. शिक्षणाच्या बाबतीत तरी, मग ते कोणतंही शिक्षण असो, आणि शिकलंच पाहिजे. नवीन गोष्टी शिकत राहायला आनंद आहे ना, त्यामुळे तुम्ही चार्जअप राहता, तुमची सकारात्मक ऊर्जा कायमच राहते. त्यामुळे मी आधीच नियोजन केलं होतं. रिटायरमेंटच्या आधीच मी आवाज संगीत विद्यालयात भांडुपला आहेत, किरण खोतांचं, तिथे जॉईन झाले. सुगम संगीत शिकते गेली वर्षभर. आणि आमचा ग्रुप पण वर्सटाईल आहे, यंग आणि प्लस ओल्ड असं मिक्स ग्रुप आहे. तर आमचं युट्यूब वरती छान, आजच संध्याकाळी क्लास आहे, आमचं गाणं बसणार आहे आता देवीचं, आणि त्याचं आम्ही छान तयार होऊन जातो सगळं. आमचा व्हिडिओ होतो युट्यूब. म्हणते रिटायर झाल्यानंतर काय करायचं, भरपूर करायला आहे, फक्त इच्छा पाहिजे. आणि लेखनही सुरू आहे. मधल्या काळात म्हणजे कोविडच्या काळात मी म्हणेन की खूप काही करण्याची संधी मिळाली, कारण घरी होतो आपण, ऑनलाईन क्लासेस होते ते अर्धा वेळ चालायचे, पण खूप काही करायची संधी, चांगलं ऐकण्याची संधी मिळाली. अनेक कार्यक्रम ऑनलाईन होत होते ते ऐकण्याची संधी मिळाली. नंतर मी एक ज्येष्ठ अनुवादिका आपल्या नीना सोहनी यांचा प्रोग्राम अटेंड केला, अनुवाद कसा करावा. मी अनुवाद करत होते पहिल्यांदा, पण शास्त्र शुद्ध कसं करावं, आणि त्याच्यानंतर मी अनेक अनुवाद केले. आता उन्नती समावेशित शिक्षणाची म्हणून डॉक्टर वर्षा गट्टू आणि पूनम सावंत
आणि काळे म्हणून यांचं तिघांचं एक पुस्तक आहे, त्याचं प्रूफ रिडिंग केलं, त्याच्यात काही सुधारणा होत्या त्या सांगितल्या. नंतर आता SCRTचं एक पुस्तक आहे ते केलं, करिअरच्या वाटा, त्याचं प्रूफ रिडिंग केलं, त्याची काही ट्रान्सलेशन्स करून दिली आणि चालू आहे. आता माझी एक मैत्रीण आहे प्रेरणा चांदवणकर, तिची खूप छान 30-40 पुस्तकं आहेत तिने लिहिलेली, ते आता हिंदीत करतोय आम्ही. ती हिंदीत मला पाठवते आणि त्याचं प्रूफ रिडिंग आणि चेकिंग चालू आहे. त्याची 5 पुस्तकं झाली, तर हे काम चालू आहे. नक्कीच, म्हणजे पण चालू आहे. मैत्री अनुदिनीमध्ये आता 4-5 लेख प्रसिद्ध झाले, सुरू आहे. म्हणजे एकंदरीत काय की फक्त आता तिथे मला या टायमिंगला जाऊन आता हे एवढं करायचं होतं, हे फक्त बाकीचं थांबलेलं आहे थोडा वेळ, तेही तिकडे वयाची मर्यादा असल्यामुळे मला असं वाटतं. बाकी सगळं काही अतिशय पद्धतीने चालू आहे. लिखाण चालू आहे, गायनाची आवड आहे, गायन क्लास चालू आहे, अनुवाद चालू आहे, परत तुम्हाला सांगते वाचन तर ऑफकोर्स आहेच, आणि त्या व्यतिरिक्त जे काही आता ते शिकवण्या तुम्ही घेतायत सध्या तेही सुरू आहेत. खूप छान वाटलं मॅडम, प्रचंड पॉझिटिव्ह. आणि मोफत मी अजिबातच, मी सगळ्यांना सांगितले, टीचर्स ट्रेनिंग साठी पण जाते, तिथे सांगते फक्त म्हणजे येण्या जाण्याचे तुम्ही देणार असाल तर पैसे द्या, नाही तर तेही देऊ नका. कारण आता सगळं काही मुलांसाठी करायचं. कुठलीही मुलं असू दे, कर्णबधिर असू दे, दिव्यांग असू दे, इतर दिव्यांग असू दे, ज्यांना मला मदत करता येईल माझ्या ज्ञानाने त्यांना मी मदत करणार. किती मोठं काम आहे खरंच. आणि आवडतं त्याला. सगळ्यात काय माहितीये का, तुम्हाला आनंद मिळतो, स्वांत सुख आहे, स्वतःला स्वतःच्या आनंदासाठी जगा. खूप छान. आणि मुळातच ज्या वेळेला तुम्ही इथे आलात त्यावेळेला एक चेहऱ्यावर इतकं गोड हसू, आणि आज इथे बसल्यानंतर तुमच्यासोबत छान गप्पा मारल्यानंतर बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळाल्यात. कारण आज आपण हल्ली सहज म्हणतो मी खूप थकली रे, मी खूप कंटाळली रे, असं लाईफस्टाईल इतकं बिझी आहे, हे आहे ते. आज एवढ्या गप्पा मारल्यानंतर मला प्रचंड पॉझिटिव्ह वाटतंय की नाही, अजून बरंच काही करायचंय थोडं. आणि मी म्हणते ना, टाइम मॅनेजमेंट पण पाहिजे. थोडंसं मी पुन्हा आले नियोजनावर, थोडं वेळेचं नियोजन केलं तर सगळ्या गोष्टी जमतात अगदी आरामात सकट. म्हणजे आराम पण करता येतो तुम्हाला ज्या ज्या आवडतात. घर सांभाळून मी सगळ्यात महत्वाचं सांगते, मी इतक्या 100 आयाम करते, एवढे 100 गोष्टी करते, ह्याच्यात माझ्या घराचा खूप सपोर्ट असतो. नक्कीच. तुला आवडते ना, कर. क्या बात आहे. तर या सगळ्याच नोटवरती आपण एक आता इथे तुमची आम्ही रजा घेणार आहोत. खरं तर ह्या गप्पा संपूर्ण असं वाटतंय, पण इथेही वेळेची मर्यादा आहे, म्हणून या गप्पा आम्ही इकडे उरकतोय. पण मी मॅडमना विनंती करेन, मॅडम नवरात्र आहे, बऱ्याच महिला आहेत स्वप्न उराशी बाळगून बसलेल्या आहेत, पण ते पूर्ण करायचंय, धडपड चालू आहे, किंवा इतर सगळ्याच महिला, एक प्रेमळ संदेश काय द्याल? नक्कीच. मी म्हणते की बायका कसं सारखं आपलं किचन आणि ह्याच्यात असतात, नोकरी भरपूर, मला कल्पना आहे तारेवरची कसरत आहे, पण मी शिकले म्हणून तुम्हाला सांगते, अनुभव आहे की पहिले प्रायोरिटी म्हणजे तुमचं आरोग्य हे चांगलं असलंच पाहिजे, त्याच्यासाठी कष्ट घ्या. मी तर आता ठरवलं, म्हणजे गेल्या वर्षीपासूनच निवृत्तीच्या आधीच ठरवलं की वाढदिवसाला नवऱ्याला काय भेट घ्यायची आणि नवऱ्याकडनं काय भेट द्यायची मागायची, ते म्हणजे पॅकेज, मेडिकल टेस्टचं पॅकेज. किती छान मेडिकल टेस्ट पॅकेज मागितलंय आणि ते करायचंच. म्हणजे काय आता किती, म्हणजे एक विशिष्ट वय झाल्यानंतर किती गिफ्ट आणि काय त्याला अर्थच राहत, आणि तो अलर्ट पण मिळतो आपल्याला. हे मला खूप आवडलं. तेच ठरवलंय नवऱ्याने मी की मी तुझ्या वाढदिवसाला तुझे टेस्ट करून घेणार, तू माझ्या वाढदिवसाला माझ्या सगळ्या टेस्ट करून घ्यायच्या. त्यामुळे आरोग्याकडे नक्कीच लक्ष द्या, व्यायाम करा. व्यायामाला पर्याय नाहीये. सकाळी मॉर्निंग वॉकला जा, छान चांगलं करा. योगा जॉईन करा हवं शक्य. आता तर ऑनलाईन क्लासेस सुरू होतात, तर योग्य आहार, योग्य व्यायाम, नंतर विश्रांती पण गरजेची आहे. मेंदूला पण शरीराला पण तीही आवश्यक आहे. चौथं म्हणेन मी सकारात्मक विचार. अनेक गोष्टी आपल्या आसपास घडत असतात, वाईट गोष्टी घडत असतात, त्यातून आपल्याला नैराश्य येतं, पण ते झटकून पुन्हा उभं राहण्याची शक्ती स्त्रीमध्ये नक्कीच असते. जी व्यक्ती मातेचं इतकं अनमोल दान परमेश्वराने आपल्या स्त्रीला दिलं आहे, ती जर 9 महिने पोटात बाळाला वाढवून त्याचं सगळं संगोपन करत असेल, तिच्यासारखी शक्ती दुसऱ्यात कोणातच नाही. त्यामुळे स्त्रीने तेही लक्षात घेतलं पाहिजे, सकारात्मक विचार कायम ठेवले पाहिजे. आणि 5वं अतिशय महत्वाचं जे मी माझ्या आयुष्यात मानते ते म्हणजे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. आज मला जे काही मिळाले आहे त्याचे मी खरंच खूप खूप परमेश्वराचे आभार मानते. आज मला जो काही हा ग्राफ आहे माझा,
व्यावसायिक म्हणा किंवा वैयक्तिक आयुष्याचा, यासाठी मी अतिशय कृतज्ञता म्हणते. ग्रॅटिट्यूड, थँक्यू म्हणायचं. Always stay in gratitude. येस, स्टे इन ग्रॅटिट्यूड. थँक्यू म्हणायचं. ज्या संस्थेत मी इतकी वर्ष काम केलं, त्या संस्थेत माझे सगळे पदाधिकारी, महिनाताई गोखले, दादा गोखले, राळकर सर, अनेकांची नावं घेत आहेत. ज्या लोकांनी माझ्यावर चांगले संस्कार केले त्या लोकांना, आणि माझ्या बरोबरचे सहकर्मचारी, आता पण माझ्या गाण्याच्या मैत्रिणी, या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि सगळ्यात मोठा बिग थँक्यू टू यू की आज मला इथे बोलवलं आणि माझे विचार मांडले. थँक्यू. हे खरं तर विचार आज आपण इथे तुम्ही मांडलेत खरे, पण मला नाही माहिती आज एवढे सगळे आपले लिस्नर्स ऐकतायत, हे खूप मोलाचे ठरणार आहे. कारण माहित नाही आपल्याला कधी कोणती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकते. आज बरेच लोक आहेत, टेन्शन आहे सगळ्यांना, डिप्रेशन मध्ये जात आहेत, आणि कुठेतरी हे इतकं छान पॉझिटिव्ह आणि इतकं भारावून जाणारं ऐकलं ना, तर नक्कीच इम्पॅक्ट पडू शकतो. कारण तुम्ही स्वतः मला अर्ध्या तासापूर्वी ऑब्झर्व केलं असेल की मी थोडीशी थकलेले होते, किंवा माझं पुढे काय करायचंय, किंवा काय थोडंसं कामाचं प्रेशर. पण हे सगळं ऐकल्यानंतर जे पॉझिटिव्ह वाईब्स आलेले आहेत, आणि जे काही तुम्ही मोलाचे संदेश ते तुम्ही दिला मुलाचा, तो खूप महत्वाचा होता. आणि खरंच त्यासाठी खूप खूप आभारी तुमचे सुद्धा. तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये नवरात्र विशेष नवदुर्गा ही आपण एक विशेष उपक्रम इथे राबवत आहोत. आणि त्या निमित्तानं आज आपण शुभदा मॅडम सोबत छान दिलखुलास गप्पा मारल्या. पण मॅडमना आपण असं सोडायचं नाहीये. जाता जाता त्यांनी नुकतंच सांगितलं गप्पांच्या ओघांमध्ये की त्या सुद्धा एक गाण्यात सध्या त्यांचं बसवतायत. तर एखादं छान नवरात्र विशेष काही एक सुंदरचं गाणं, ज्याने आपण आपल्या आजच्या मुलाखतीचा शेवट करूयात. चालेल, नक्की. आपल्याकडे अनेक शक्तिपीठ आहेत. त्यापैकी आता मी मध्ये गेल्या ऑगस्टमध्येच माहूरगडला जाऊन आले. रेणुका मातेचं अतिशय सुंदर मंदिर आहे. तर 2 ओळी नक्कीच देवीच्या चरणी आणि सगळ्यांच्या चरणी. माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय, जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय, माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली. क्या बात आहे. खऱ्या अर्थाने नवरात्र विशेष मुलाखत झालेली आहे असं मी म्हणेन. खूप छान वाटलं. पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खरं तर रिटायरमेंट म्हणजे मला असं वाटतं की एक नवीन आयुष्याची सुरुवात असते, आणि ही सुरुवात तुमची खूप धडाके पास अशा पद्धतीने खूप दिमाखात झालेली आहे. आणि अशाच तुम्ही छान नेहमी पॉझिटिव्ह राहा, हसत राहा आणि निरोगी राहा. आणि त्याचबरोबर इतरांसाठी जे काही तुम्ही काम करत आहात, विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा इतर सगळ्या लोकांसाठी म्हणा, ते करत राहा. अशा शुभेच्छा तुम्हाला इथे देते. आणि पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. तर श्रोते हो, आपली विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्याच नोटवरती मी आरजे कोमल शुभदा मॅडम सोबत इथे तुमची रजा घेते. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.